नमस्कार, मी सागर विलास पाटील, नेरली तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व आमदार ऋतुराज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 1 जूनला जी बैलगाडी शर्यत होणार आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती आम्ही सर्वांना समजण्यासाठी देत आहे. तर 1 जूनला जे मैदान होणार आहे ते नेरलीचं मैदान म्हटलं रास्त आणि करेक्ट मैदान होतं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यावेळी दादानी साहेबांच्या माध्यमातून असल्यामुळे कसल्याही प्रकारचा गालबोट लागेल असं ह्या मैदानामध्ये काम होणार नाही. आणि गाडी मालक चालकांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आल्यानंतर आपण जे आम्ही तुम्हाला काय जे सांगितल्यात नियमावली त्या नियमाचा तुम्ही भंग करायचा नाही आहे. कारण तुम्ही काहीतरी आगाऊपणा केला नाही, आमच्याकडनं काय जरासं मुलांच्याकडनं म्हणा किंवा काय मारहाण झाली तर याला कमिटी जबाबदार राहणार नाही. आणि हे मैदान फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, बैलगाडी मालक चालक असतील यांच्यासाठी. आणि आमचा हा नाद, आमचा शौक आहे म्हणून आम्ही हे सगळं करालो आहे. एवढा सगळा आवाढव्य खर्च, आवाढव्य वेळ, 1 महिना झाला ह्यात सगळे पोरं राबायला लागल्यात. हे सगळं नेरलीवाले आणि दक्षिणमधले सर्व शरीरशौकी हे सगळे म्हणून हे मैदान सगळे राबवायला लागल्यात. तर ते सगळं फक्त तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही ह्याला चांगल्या लेवलचा जर प्रतिसाद आम्हाला दिला तर अजून हे मैदान उठणार. आणि सगळ्यांना माहिती आहे की नेरलीचं बाबा मैदान करेक्ट होणार. तर ह्यावेळी आम्ही काय काळजी घेतल्या, जे गेल्या वेळी आम्हाला अडचण झाल्या, तर काही गटाला 3 गट झाले. तर 3 गटामध्ये आम्ही बक्षीस विभाजून दिलं, पण तिथं ढाल आणि निशांचा जरा प्रॉब्लेम आला. तर 2 गटाच्या ठिकाणी एकाला ढाल दिले, एकाला निशाण दिलं. पण यावेळी आम्ही काय काळजी घेतल्या, समजा 3 गट झाला तर 3 गटाला 1 नंबरचे ढाल, 1 नंबरचं निशाण, 2 नंबरचे ढाल, 2 नंबरचं निशाण, असं अनुक्रमिक 4 नंबरचे 4 ढाली, 4 निशाण प्रत्येकाला कंपल्सरी ते मिळणार आहे. आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून म्हणजे गाडी आडवी आली, एखादी जनावरं आलं, एखादी माणूस पळत आडवा आला, असलं काही प्रकार व्हायला नको म्हणून दोन्ही साईडला 600-600 फूट आपण बॅरिकेड लावतो आहे. आणि त्या बॅरिकेडच्या आतमध्ये कुठल्याही प्रेक्षकांना किंवा शरीरशौकीनांना बघायला येणाऱ्यांना ते आत यायचं नाही आहे. यासाठी आपण एक 10 लोकांचा व एक अधिकारी असे पोलीस बंदोबस्त घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये मैदानाला येताना प्रत्येकानं स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गाडी चोरीचा प्रकार हा प्रत्येक मैदानावर घडतो आहे. पण ह्यावेळी आम्ही जिथनं एंट्री आहे तिथं CCTVचं प्रयोजन करावं लागलो आहे की जेणेकरून बाबा एखादी गाडी गेली, काय झालं तर त्याची पण एक शहानिशा होऊ शकेल. या मैदानावरती येण्यासाठी कोल्हापूरवरून येणाऱ्या आणि कागलवरून येणाऱ्यांनी गोकुळशृंगा MIDC उजळाईवाडीमधील मधला जो रस्ता होता तामगावचा, तो रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे शिरोली भागातून, इस्लामपूर भागातून इकडून कोण आलेत तर तिने डायरेक्ट गोकुळशृंगा MIDCमध्ये एंट्री करायची आहे. नेरलीमध्ये यायचं आहे. नेरलीमधून हलसवडी रोडला 2-2.5 किलोमीटर आला की राईट साईडला कमानी केलेल्या आहेत, जागोजागी कमानी केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना ते लक्षात येईल. आणि त्याप्रमाणे हलसवडे नेरली ह्या मेन रोडला जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपापासून आत यायचं आहे. आत आल्यानंतर राईट साईडला लगेच गाड्यांचं पार्किंग आपण प्रयोजन केलेलं आहे. तिथं सगळ्यांनी 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल तिथंच पार्किंग करायचं आणि चालत आतमध्ये यायचं आहे. फक्त जनावरांच्या गाड्या येतील, त्या पण गाड्या आल्यानंतर बैल उतरल्यानंतर तिने व्यवस्थित लावून घेतल्यानंतर गाड्या लावून लांब एका ठिकाणी कुठं अडचण होणार नाही अशा ठिकाणी तिने गाड्या लावायच्या आहेत. ह्या मैदानची बक्षीस अ गटाला, जनरल अ गटाला 1 लाख रुपये, 2 नंबरला 75,000 रुपये, 3 नंबरला 51,000 रुपये आणि 4 नंबरला 25,000 रुपये असे अनुक्रमिक बक्षिसे आहेत. आणि ढाल व निशाण ब गटाला 51,000, 41,000, 31,000 आणि 21,000. दुसरा चौसाला 31,000, 25,000, 21,000, 15,000 आणि ओपन आदतला 21,000, 15,000, 11,000 आणि 7,000 असे अनुक्रमिक प्रत्येक बक्षीस आहेत. गट वाढल्यानंतर ज्या त्यावेळी तो निर्णय घेण्यात येईल. आणि नेरली मैदान करताना गाडी मालका चालकांची काळजी घ्यायची किंवा त्यांच्या पारड्यामध्ये विचार करायचा हे नेरलीवाल्यासनी किंवा शरीरशौकीनांना ह्या सांगावं लागणार नाही. तो जर बक्षीचा काही विषय आहे, काही कमी जास्त ते ज्या त्यावेळी योग्य निर्णय घेण्यात येईल.